बांधवांनो नमस्कार. आज आपण आरक्षण आणि समता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आरक्षणाच्या संदर्भामध्ये बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आरक्षण हे भारतीय संविधान लागू झाल्यानंतर सुरू झालेलं आहे आणि बरेच जण आरक्षणाच्या संदर्भामध्ये फार मोठ्या अज्ञानातून आपल्या भूमिका बनवत असतात. आरक्षणाला विरोध देखील करत असतात आणि आरक्षणाच्या तत्वातून, वर्तमान आरक्षणाच्या तत्वामधून ज्यांचा फायदा आहे ते लोक आंधळेपणानं समर्थन एकतर करतात किंवा आरक्षण विरोधकाच्या भूमिकेला बळीही पडतात, असं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं घडत असतं. म्हणून आरक्षणाचं तत्व आणि समता हा विषय समोर ठेवून आपण आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज विचार करणार आहोत. कधीपासून आरक्षण सुरू झालं तर बहुतांश लोक भारतीय संविधान लागू झालं तेव्हापासून आरक्षण सुरू झालं असं उत्तर देतील, किंवा ज्यांना थोडीशी जाण आहे अशा प्रकारचे लोक म्हणतील की राजर्षी शाहू महाराजांनी 1902 पासून आरक्षणाची सुरुवात आपल्याकडे केली असं म्हणतील. परंतु हे काही उत्तर खरं नाही. आरक्षणाची सुरुवात आपल्या देशामध्ये ज्या वेळेला वर्ण आणि जाती व्यवस्था जन्माधिष्ठित झाली त्या वेळेपासून आरक्षण व्यवस्था आपल्या देशामध्ये आलेली आपणाला दिसून येते. अगदी मागे मागे इतिहास काळामध्ये आपण गेलो, अगदी प्राचीनतम काळामध्ये गेलो तर वर्णव्यवस्थाही नाही आणि जाती व्यवस्थाही नाही, ही अवस्था केव्हा तरी होतीच. परंतु इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था भारतामध्ये आलेल्या आपल्याला दिसतात. वैदिक ब्राह्मणी संस्कृतीनं, धर्मसंस्कृतीनं निर्माण केलेले वर्ण आणि जात हे अत्यंत गुंतागुंतीचे घटक आहेत, ज्या घटकांनी भारत या देशाचं इतिहास काळामध्ये प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे. समग्र भारत देशाचं नुकसान केलेलं आहे. तर आरक्षणाचं तत्व आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा आरक्षण दोन प्रकारचं असतं असं मी म्हणेन. आरक्षणाचा पहिला प्रकार विषमतेला कायम टिकवणारं आरक्षण हा पहिला प्रकार आहे. आणि आरक्षणाचा दुसरा प्रकार समाजामध्ये अस्तित्वात असलेली विषमता नाहीशी करून समता प्रस्थापित करणारं आरक्षण हा दुसरा प्रकार आहे. आपल्या देशामध्ये सामान्यपणे वर्ण जाती व्यवस्थेची आरक्षण व्यवस्था 2500 वर्षापासून अस्तित्वात आहे. ही आरक्षण व्यवस्था ना राजर्षी शाहू महाराजांनी आणलेली आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली आहे, तर ही आरक्षण व्यवस्था वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या रक्षकांनी भारतामध्ये प्राचीन कालखंडामध्ये आणली आणि सामान्यपणे 2500 वर्षे ही आरक्षण व्यवस्था काटेकोरपणे राबवली. 2500 पेक्षा अधिक कालखंडपर्यंत ही आरक्षण व्यवस्था आपल्याला दिसते. जिथे वर्ण व्यवस्था आहे तिथे आरक्षण व्यवस्था आहे आणि ही आरक्षण व्यवस्था देवाच्या, धर्माच्या, पुनर्जन्माच्या सिद्धांताच्या
आधारे आपल्या देशात राबवली आणि ही आरक्षण व्यवस्था हजारो वर्षापासून पिढ्यानुपिढ्या राबून आपल्या देशामध्ये निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाऊन विषमता कायम टिकवलेली आहे हे आपणाला दिसून येतं. वर्णव्यवस्था काय आहे हे आपणा सर्वांना माहित आहे. तरीही वर्णव्यवस्थेची आरक्षण व्यवस्था समजावी म्हणून त्याचं विश्लेषण मला थोडंसं करावं लागेल. प्रामुख्याने 4 वर्ण आहेत असं आपण म्हणतो. 5वा वर्ण अतिशूद्रांचा, ज्याला अवर्ण अतिशूद्र म्हटलं गेलं. तर वर्ण व्यवस्था ही प्राचीन काळापासून चालत आलेली भारतामधली आरक्षणाची व्यवस्था आहे, राखीव जागांची व्यवस्था आहे. वर्ण व्यवस्थेची आरक्षण व्यवस्था ही जन्माधिष्ठित पद्धतीची आरक्षण व्यवस्था आहे. वर्ण व्यवस्थेची आरक्षण व्यवस्था माणसं जन्मतःच काही माणसं, म्हणजे काही माणसं नव्हे, काही समूहात जन्माला येणारी माणसं जन्मतःच काही गुण घेऊन येत असतात असं गृहीत धरणारी आहे. उदाहरणार्थ, ब्राह्मण या वर्णामध्ये जन्माला येणारी माणसं ज्ञान, विद्या, बुद्धिमत्ता ही गुणवत्ता घेऊनच येतात. हे वर्णव्यवस्थेचं गृहीतक आहे आणि हे गृहीतक धरून वर्णव्यवस्था म्हणाली ज्ञान प्राप्त करण्याचं, ज्ञान देण्याचं काम फक्त ब्राह्मणांनी करावं, इतरांनी करू नये. म्हणजेच काय झालं, ब्राह्मणांसाठी ज्ञानाचं क्षेत्र आरक्षित ठेवलं, राखीव ठेवलं. वर्णव्यवस्था असं म्हणाली की क्षत्रिय ज्याला म्हटलं गेलं अशा प्रकारच्या समूहामध्ये जन्माला आलेल्या पुरुषांमध्येच पराक्रम, शौर्य, धैर्य, लढाऊ वृत्ती, शारीरिक ताकद असते. म्हणून क्षत्रिय नावानं ओळखल्या जाणाऱ्या समूहात जन्माला आलेल्या व्यक्तीलाच शस्त्रविद्या शिकवावी. त्यांनी फक्त शस्त्रविद्या शिकावी, लढणं शिकावं, शस्त्र चालवणं शिकावं, दुसरं त्यानं काहीही शिकू नये. म्हणजे लढण्याचा व्यवसाय क्षत्रियापुरता आरक्षित केला, राखीव केला. वैश्याच्या संदर्भामध्ये वर्णव्यवस्थेनं म्हटलं की व्यापार करणं, उत्पादन करणं हे वैश्य समूहामध्ये जन्माला आलेल्या मुलालाच जमतं, इतरांना जमत नाही. म्हणून त्यानं फक्त तेच करावं, दुसरं करू नये. म्हणजे लढण्याचा प्रयत्न करू नये, ज्ञान घेण्याचा प्रयत्नही करू नये. शूद्र या वर्णाच्या संदर्भामध्ये वर्णव्यवस्था म्हणाली की शूद्र या समूहामध्ये जन्माला आलेल्या माणसांमध्ये कोणतीही गुणवत्ता नसते. म्हणजे ज्ञान घेण्याची क्षमता नसते, म्हणजे त्याला बुद्धी नसते, त्याला शारीरिक बळ नसतं, त्याला कुठलीच अक्कल नसते, त्याला व्यापारही करता येत नाही, त्याला उत्पादनही करता येत नाही. त्यानं फक्त वरच्या 3 वर्णांची सेवा करावी. पडतील ती हलकी सलकी गलिच्छ घाणेरडी कामं फक्त करावीत. इतर काही करण्याच्या फंदात त्यानं अजिबात पडू नये. त्यानं इतर काही करण्याच्या फंदात पडणं म्हणजे अधर्म आहे, स्वतःची पायरी सोडणं आहे. प्रत्येकानं वर्णव्यवस्थेनं घालून दिलेली ही पायरी सांभाळली पाहिजे असं सांगणारी वर्णव्यवस्थेची ही आरक्षण व्यवस्था आहे, राखीव जागांची व्यवस्था आहे. आणि ही राखीव जागांची व्यवस्था आपल्या देशात हजारो वर्षे चालू राहिली. हे आपण आधी नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे.
पाहिजे. ही व्यवस्था चालू राहिली त्यामुळं काय झालं? फायदा झाला का? आपल्या देशाचा फायदा झाला का? देशाचा सर्व अंगांनी विकास झाला का? आपण इतिहासाचा धांडोळा घेतो तेव्हा असं लक्षात येतं की अशा प्रकारची आरक्षण व्यवस्था इथे राबवल्यामुळे आपल्या देशाचा कोणताही फायदा झाला नाही, तर आपल्या देशाचं प्रचंड मोठं नुकसान झालं, प्रचंड मोठी हानी झाली. हेच उत्तर आपणाला आपण इतिहास तपासून पाहिला तर लक्षात येईल. आपण असं म्हणत असतो की आपल्या देशाला, भारताला अनेक परंपरा आहेत, समृद्ध विविधतेने नटलेल्या परंपरा आहेत, आम्हाला परंपरांचा अभिमान आहे वगैरे असं म्हणत असतो. पण जरा अलीकडचा इतिहास आपण जाणून घ्यायला लागलो. अगदी प्राचीन काळामध्ये काही समृद्ध परंपरा नक्कीच आहेत आणि समृद्ध परंपरांचा अभिमान वाटायला काहीही हरकत नाही. परंतु केवळ समृद्धच परंपरा आपल्या देशाला नाहीत, तर शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या परंपराही आपल्या देशामध्ये आहेत आणि त्या परंपरा वर्ण जाती व्यवस्थेनं निर्माण केलेल्या आहेत. इतिहास काळात आपल्या देशावर आक्रमणं झाली अनेकांची. डच आले, हुन आले, फ्रेंच आले, मोगल आले, अखेरी इंग्रज आले. या प्रत्येक आक्रमणाच्या वेळी काय झालं? तर उत्तर आहे भारताचा पराभव झाला. भारत गुलामीमध्ये गेला. भारत मोगलांच्या पारतंत्र्यात गेला. भारत पुढे इंग्रजांच्या पारतंत्र्यात गेला. का? अरे इथं एवढे मोठे बुद्धिवान ब्राह्मण होते ना, इथं पराक्रमी अशा प्रकारचे क्षत्रिय होते ना. ब्राह्मण आणि क्षत्रिय इथे होते, तर त्यांनी आक्रमकांना पराजित का केलं नाही? ते का लढले नाहीत? भारताला पराजित का होऊ दिलं? त्यांना पिटाळून का लावलं नाही? त्याचं उत्तर काय? ब्राह्मण होते तरी बुद्धी नव्हती, धूर्तपणा नव्हता, ज्ञान नव्हतं त्यांच्यामध्ये, म्हणून ते पराजित झाले. सत्ता तुमच्याच हातात होती ना, क्षत्रियांच्या हातात सत्ता होती ना, शस्त्र तुमच्या हातात होती ना, मग पराजित का झालात? त्याचं उत्तर या वर्णव्यवस्थेच्या समर्थकांना मुळीच देता येणार नाही. त्याचं उत्तर हे आहे की वर्ण आणि जाती व्यवस्थेनं जी आरक्षण व्यवस्था जन्माधिष्ठित पद्धतीची निर्माण केली, ती आरक्षण व्यवस्थाच निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाणारी होती, नैसर्गिक सत्याच्या विरुद्ध जाणारी होती. का अमक्या ठिकाणी जन्माला आला की अमकेच गुण येतो हे नैसर्गिक सत्य आहे का? आजूबाजूला तपासा ना तुम्ही. या ब्राह्मण समूहामध्ये जन्माला आला की तो बुद्धिमानच असतो. प्रत्येक मूल बुद्धिमानच असतं असं उत्तर मिळतं का? तसं उत्तर मुळीच मिळत नाही. क्षत्रिय म्हटल्या जाणाऱ्या समूहामध्ये जन्माला आलेला प्रत्येकच पराक्रमी असतो आणि शारीरिक बळ घेऊन आलेला असतो असं दिसतं का आज तरी? मुळीच दिसत नाही. वैश्यामध्ये जन्माला आलेला फक्त व्यापार करू शकतो आणि उत्पादन करू शकतो असं दिसतं का? असं नाहीये. आणि शूद्र, अतिशूद्र ज्याला तुम्ही म्हटलात, त्यांच्यामध्ये कुठलीच गुणवत्ता नसते असं दिसतं का? असं मुळीच दिसत नाही. माणूस कोणत्याही समूहामध्ये जन्माला येऊ देत, साऱ्यांच्या मध्ये सारखेच गुण असतात विशिष्ट, असं नैसर्गिक सत्य नाही. कोणत्याही समूहात जन्माला आलेल्या माणसाच्या अपत्यामध्ये, माणसाच्या बाळामध्ये कोणते गुण आहेत हे ते बाळ जन्मल्याबरोबर ठरत नसतं, निश्चित होत नसतं, कळत नसतं. कधी कळत असतं? जर त्या बाळाला आपण चांगले संस्कार केले, सर्व प्रकारचं शिक्षण घेण्याची मुक्त संधी दिली
आणि मुक्त संधी देऊन त्याला वाव देऊन त्याला मोठं होऊ दिलं, वाढवलं, सर्व प्रकारचं शिक्षण दिलं, तर त्याच्यात नेमकी गुणवत्ता आहे हे तो मोठा झाल्यानंतर सिद्ध होईल. आधीच कसं काय सिद्ध होईल? आधी सिद्ध होत नसतं. पण गृहीत धरलं की आमच्या समूहात हे गुण, तमक्या समूहात ते गुण, इथेच चुकलं. यामुळं फार मोठा अनर्थ झाला. भारत या देशासाठीचा प्रचंड मोठा अनर्थ झाला. वर्ण जाती व्यवस्थेनं, त्या वर्ण जाती व्यवस्थेच्या आरक्षणानं या देशातलं बुद्धीचं बळ आणि भारत देशातलं बाहुबळ, पराक्रम हा विकसितच होऊ दिला नाही. धर्माच्या, पुनर्जन्माच्या, दैवनशिबाच्या नावाखाली या आरक्षण व्यवस्थेनं भारतातल्या बुद्धीची आणि बाहूची कत्तल केली. कत्तल म्हणून भारतातली बहुसंख्य माणसं मागासलेली राहिली, विकसितच होऊ शकलेली नाही आहेत. आणि ही कत्तल मोगलांनी केली नाही, ही कत्तल इंग्रजांनी केली नाही, ही कत्तल इथल्या वैदिक ब्राह्मणी धर्माने केलेली आहे, ज्याला आज आपण हिंदू धर्म वगैरे म्हणत असतो. हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. किती लोक मागासलेले राहिले? आजही आपण विचार करतो तेव्हा ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ जो वर्ण आहे, या वर्णीयांची संख्या किती? तर 3.5%. मग 3.5% लोकच बुद्धिमान झाले आणि काही क्षेत्रीय थोडसे बाहुबळात प्रगत झाले की संपूर्ण देश विकसित होत असतो का? संपूर्ण देशाचा सर्वांगाने विकास होतो का? काही जणांनाच विकासाची संधी दिल्याने सगळे विकसित होत नसतात. जास्तीत जास्त संख्येनं आपल्या देशातले लोक मागासलेले ठेवण्याचं काम वर्ण जाती व्यवस्थेनं हजारो वर्षे भारतामध्ये केलं. अनेक पिढ्याच्या पिढ्या या आरक्षण व्यवस्थेनं बर्बाद केल्या. अमानुष अशा प्रकारची वागणूक, विशेषतः अतिशूद्र ठरवलेल्या, अस्पृश्य ठरवलेल्या, घाणेरड्या कामातच पिढ्यानुपिढ्या कायमच कोंडून टाकलेल्या माणसांना अमानुष अशा प्रकारची वागणूक या देशामध्ये दिली गेली, अपमानित केलं गेलं. आणि भारत समग्र मागासलेला राहिला. आजच्या परिभाषेत जरा विचार करा की वर्ण जाती व्यवस्थेच्या आरक्षण व्यवस्थेनं भारतीय लोकसंख्येतल्या किती टक्के लोकांना मागासलेलं ठेवलं? अगदी ठोकताळे मी सांगतो. ओबीसी, इतर मागासवर्गीय किती टक्के? 52% आहेत. त्यानंतर या देशामध्ये सामान्यपणे 11% शेड्यूल्ड कास्ट एससी आहेत. सामान्यपणे 7-8% आदिवासी आहेत, एसटी आहेत. तर हेच प्रमाण आपणाला 75% पर्यंत जाताना दिसतं. आणि दुसरा भाग आपल्याकडं जातीय विषमताच नाही तर पितृसत्ताक व्यवस्थेनं स्त्री पुरुष विषमताही कायम केलेली आहे. शूद्रांना जी वागणूक दिली तीच वागणूक स्त्रियांना दिली. अगदी ब्राह्मण कुटुंबातील स्त्रीसह तीच वागणूक इथल्या या वर्ण जाती व्यवस्थेच्या धर्मानं दिली. आणि त्यामुळं 50% स्त्रिया, ओबीसींचा वर्ग 52%, एससी एसटी हा सगळा वर्ग आपण लक्षात घेतला तर 95% पेक्षा अधिक टक्केवारी होते. याचा अर्थ काय निघतो? वर्ण जाती व्यवस्थेच्या आरक्षण व्यवस्थेनं
सारा भारत देशच मागासलेला ठेवला आणि फार चिमूटभर लोकांना फक्त मानवी अधिकार दिले गेले. त्यामुळं भारतामध्ये पुढील काळामध्ये अनेक प्रकारचे अनर्थ झालेले आहेत. तर पिढ्यानुपिढ्या विषमता टिकवणारं वर्णजाती व्यवस्थेचं आरक्षण या देशामध्ये 2500 वर्षांपेक्षा अधिक कालखंडपर्यंत त्याची अंमलबजावणी होत होती. आणि आज ज्या आरक्षणाबद्दल आपण बोलतो आहोत किंवा विचार करतो आहोत ते आरक्षण म्हणजे संविधानिक आरक्षण. भारतीय संविधानामध्ये ज्याची तरतूद केलेली आहे ते आरक्षण आधुनिक काळात ज्याची सुरुवात 1902 साली राजर्षी शाहू महाराजांनी केली असं म्हटलं जातं. हे आरक्षण याच्या संदर्भामध्ये आपण आता विचार करू. भारतीय संविधानानं दिलेलं जे आरक्षणाचं तत्व आहे, हे आरक्षणाचं तत्व काय आहे? विषमता टिकवणारं तत्व नाही, तर संविधानाचं आरक्षणाचं तत्व विषमता संपवू पाहणारं तत्व आहे. अन्याय संपवू पाहणारं तत्व आहे. जुलूम संपवू पाहणारं तत्व आहे. देशातल्या सर्वच्या सर्व माणसांना स्वतःच्या बुद्धीचा, स्वतःच्या बाहुबळाचा विकास करण्याचा अधिकार देणारं आणि सर्वांच्या विकासातून राष्ट्राचा विकास घडवू पाहणारं, सर्वांना न्याय देऊ पाहणारं हे आरक्षणाचं तत्व आहे. यातली भूमिका काय आहे? संविधानाच्या आरक्षण तत्वाची आणि एकूणच संविधानाची तात्विक भूमिका ही आहे की भारतभूमीवर असो अथवा जगामध्ये असो कुठेही माणूस म्हणून जन्माला आलेला जो प्राणी असतो, तो माणूस म्हणून जन्माला आलेला प्राणी इथून तिथून सारखाच असतो, एकच असतो. त्याच्यामध्ये निसर्गतः प्रचंड मोठा भेदाभेद नसतो. पण विषमतेचे रक्षक असं म्हणत असतात, अहो तसं नसतंय, हाताची 5 बोट तरी सारखी असतात का? भेद असतोच, मग माणसामध्ये भेद असतोच. अहो पण हाताची बोट सारखी नसतात हे खरं आहे, पण या हाताच्या बोटामध्ये एक बोट 20 फूट लांब आहे आणि एक बोट 3 फूटच आहे किंवा 2 फूटच आहे किंवा 1 फूटच आहे, असं असतं का? माफक काहीशी विषमता दिसते, फार मर्यादित स्वरूपाची ही हाताच्या बोटांमधली विषमता आहे. पण वर्णजाती व्यवस्थेनं प्रचंड मोठी विषमता निर्माण केलेली होती आणि ही जी प्रचंड मोठी विषमता वर्णजाती व्यवस्थेच्या आरक्षणाच्या तत्वानं भारतामध्ये निर्माण केली, ती विषमता आपण संपवली पाहिजे. वर्णजाती व्यवस्थेच्या आणि पितृसत्तेच्या पुरुष प्रधान व्यवस्थेच्या आरक्षण नीतीने या देशात हजारो वर्षे अन्याय केलेला आहे, शोषण केलेलं आहे. भारतातल्या बहुसंख्य माणसांचे नैसर्गिक असे मानवी अधिकारच हिरावून घेतलेले आहेत. त्यामुळं भारतामध्ये माणसाकडूनच माणसांची, बहुसंख्य माणसांची, ज्यांना शूद्र अतिशूद्र म्हटलं विशेषतः, अशा माणसांची घोर विटंबना झालेली आहे. त्यांना हीन दीन दुबळं लाचार बनवलं, त्यांच्यावर जुलूम केले, त्यांच्यावर अन्याय केले, त्यांना मानसिकदृष्ट्या कायम गुलाम बनवून ठेवलं.
हा मानवते विरुद्धचा घोर अपराध आहे. आणि हा घोर अपराध ब्राह्मणी धर्माने वर्णव्यवस्था भारतामध्ये लादून मनामनामध्ये भिनवून हा घोर अपराध या देशामध्ये झालेला आहे. त्या घोर अपराधाचं निराकरण करण्यासाठी आणि भारताच्या सर्व अंगांचा विकास घडवून आणण्यासाठी म्हणून आपणाला विषमता नाकारणारी आणि समता प्रस्थापित करणारी आरक्षण व्यवस्था निर्माण केली पाहिजे. ही भूमिका संविधानातील आरक्षण व्यवस्थेनं मांडलेली आहे. ही भूमिका काय स्पष्ट करते? इतिहास काळात वर्ण जाती व्यवस्थेमुळे आणि पुरुष प्रधान व्यवस्थेमुळे ज्या ज्या मानवी समूहांना, म्हणजे स्त्रिया हा एक मानवी समूह आहे, SC ST OBC आजची परिभाषा हा एक अनेक मानवी समूह आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे. या मानवी समूहांच्या विकासाची दारं वर्णजाती व्यवस्थेने बंद केली होती. त्यामुळं ही माणसं हीन दीन दुबळी लाचार राहिली. जन्मतः ही माणसं हीन दीन दुबळी आणि लाचार नाही आहेत. ही माणसं देखील निसर्गतः बुद्धिबळ आणि बाहुबळ घेऊन जन्माला आलेली होती. परंतु यांचं बाहुबळ आणि यांचं बुद्धिबळ वर्ण जाती व्यवस्थेच्या आरक्षणानं अंकुराच्या अवस्थेतच खुडून टाकलं. त्यामुळं देशामध्ये घोर अनर्थ झालेला आहे. त्यामुळंच देशाचा इतिहास काळात पराजय झालेला आहे. वर्णजाती व्यवस्थेनं केवळ मानवी अधिकारच हिरावून घेतले नाही, बुद्धिबळ बाहुबळ केवळ खुडण्याचं काम केलं नाही, तर वर्णजाती व्यवस्थेनं माणसाला माणसापासून तोडलं. भारतीयांना एक जीव होऊ दिलं नाही आणि भारतीयच एकमेकापासून तुटलेले असल्यामुळं जाती जातीत 6000 पेक्षा अधिक जातीत विभागलेले असल्यामुळं भारतीय परकीय आक्रमणाशी एकजीवपणानं लढू तरी कसे शकणार आणि जिंकू तरी कसे शकणार. अशा प्रकारचे अनेक अपराध वर्णजाती व्यवस्थेच्या आरक्षण व्यवस्थेनं या देशाच्या इतिहासात केलेले आहेत. आपणाला हा अमानुष घाणेरडा माणसावर अन्याय करणारा नवे देशाचंच प्रचंड मोठं नुकसान करणारा हा जो इतिहास आहे, हा इतिहास आता आपणाला बदलायचा आहे आणि समग्र भारत देशाचा विकास घडवायचा आहे. भारत देश म्हणजे नुसत्या जुनाट परंपरा, भारत देश म्हणजे नद्या नाले, भारत देश म्हणजे ऋषीमुनी, भारत देश म्हणजे भाकडकथा नव्हे. भारत देश म्हणजे भारतात राहणारी सारीच्या सारी माणसं. भारतात राहणारी सारीच्या सारी माणसं, या साऱ्याच्या साऱ्या माणसांचा मुक्तपणानं विकास झाला तर भारताचा विकास होईल. मुठभरांचाच विकास झाला तर भारताचा विकास कसा काय होऊ शकतो? भारताचा विकास होऊ शकत नाही. म्हणून आपणाला समग्र भारतीयांचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी वर्णजाती व्यवस्थेच्या आरक्षणानं ज्यांचा विकासाचा अधिकार नाकारला त्यांना विकासासाठीची विशेष संधी द्या आणि पुढे गेलेल्यांच्या बरोबरीने त्यांना आणा. यासाठी संविधानाचं आरक्षणाचं तत्व आलेलं आहे. आता संविधानाचं हे जे आरक्षणाचं तत्व आहे ते संविधानाच्या कोणकोणत्या अनुच्छेदामध्ये कसं कसं दिसतं आणि त्या माध्यमातून कोणती मांडणी केलेली आहे तेही आपण गंभीरपणानं इथे लक्षात घेऊ. आरक्षणाच्या बाबतीत संविधानाची भूमिका कशी आहे ती पहा.
भारतीय संविधानानं समग्र भारतीय नागरिकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार वर्णजाती व्यवस्थेने दिलेला नव्हता, म्हणून संविधानाने समानतेचा अधिकार दिला. संविधान अनुच्छेद 16(1)(2) यामध्ये असं म्हटलंय, राज्याच्या सेवांवरील नियुक्तीमध्ये सर्वांना समान संधी असेल. धर्म, वंश, जात, लिंग यावरून भेदाभेद केला जाणार नाही. ज्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली तेव्हापासून भेदाभेद केला जाणार नाही असं म्हटलं. याचा अर्थ काय? पूर्वीच्या काळात धर्मवंश जातीच्या आधारे भेदाभेद केला जात होता आणि तो 2500 वर्षापेक्षा अधिक काळ केला जात होता. इथे विषमता पिढ्यानुपिढ्या कायम टिकवणारी वर्ण व्यवस्थेची आरक्षण व्यवस्था होती. ती आरक्षण व्यवस्था उलटून आपणाला आता विषमता नाकारणारी आणि समता प्रस्थापित करणारी नवी आरक्षण व्यवस्था आणायची आहे. अशा प्रकारची भूमिका संविधानानं घेतलेली आपणाला दिसून येते. पुढे अनुच्छेद 16(4) मध्ये असं म्हटलेलं आहे की या अनुच्छेदात म्हणजे 16 मध्येच भेदाभेद केला जाणार नाही असं म्हटलंय. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळं राज्याच्या सेवांमध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागास वर्गाला राज्याच्या मते पर्याप्त म्हणजे योग्य ते प्रतिनिधित्व नाही अशा वर्गाकरता नियुक्ती किंवा पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे राज्य सरकारवर, केंद्र सरकार, राज्य सरकार या सरकारवर पदे राखून ठेवण्यात बंधन येणार नाही असं म्हटलंय. कोणासाठी? राज्याच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये ज्या समूहांचं पर्याप्त पुरेसं प्रतिनिधित्व नाही अशा लोकांच्यासाठी सेवांमध्ये पदे राखून ठेवता येतील. संविधान अनुच्छेद 19(6) यानं स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. 19(6) स्वातंत्र्याचा अधिकार मोठा आहे. अनेक स्वातंत्र्य दिलेले आहेत. त्यातलं आरक्षणाशी संबंधित जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याबद्दलचा उल्लेख मी करतो. 19(6) मध्ये म्हटलंय की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या इच्छेने कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय उदीम किंवा कोणताही धंदा करण्याचा अधिकार असेल. हा स्वातंत्र्याचा अधिकार का दिला? तर या देशातल्या वर्णजाती व्यवस्थेने या देशातल्या लोकांना स्वतःच्या मनाला वाटेल तो किंवा जो स्वतःला चांगला करता येतो तो व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नव्हतं. कारण वर्ण व्यवस्थेची विषमता टिकवणारी आरक्षण व्यवस्था सांगत होती की धनगराच्या पोरानं मेंढ्याच्या मागच फिरत राहिलं पाहिजे, कुणब्याच्या पोरानं कुणबीकच केली पाहिजे, नाव्याच्या पोरानं केस कापायचं कामच केलं पाहिजे, चांभाराच्या पोरानं खेटर तयार करण्याचं कामच केलं पाहिजे, भंग्याच्या पोरानं घाण काढण्याचं कामच केलं पाहिजे. असं सगळ्या जातीच्या संदर्भामध्ये पोरानं घन मारत फिरलं पाहिजे, घन मारत राहिलं पाहिजे, काबाड कष्ट करत राहिलं पाहिजे. असं प्रत्येक जातीच्या जात खरं म्हणजे माणसाला जात नसतेच. माणूस हा माणूस असतो. तो एक व्यवसाय आहे आणि तो विशिष्ट व्यवसाय पोटा पाण्यासाठी करतो. म्हणून तो व्यवसाय करणाऱ्या माणसाला ती जात आहे असं तुम्ही म्हणालात. आणि त्याच्या पलीकडं त्या माणसाला काही दुसरं करताच येत नाही असं तुम्ही गृहीत धरलं. हे चुकीचं आहे. माणूस कुठेही जन्माला येऊ दे, त्याला काय येतं हे जन्मल्याबरोबर ठरत नसतं. त्याला संधी द्या ना दुसरं काही करण्याची.
ही संधीच वर्णव्यवस्थेची आरक्षण व्यवस्था देत नव्हती. भारतीय संविधानानं म्हटलं की तुम्ही असं जे म्हणताय ना की याला हेच येतं त्याला तेच येतं दुसरं काही येत नाही, हे सापचूक आहे. कोणाला काहीही येऊ शकतं. संधी देऊन पहा. कवाडं बंद करू नका, दारं बंद करू नका. ही भूमिका भारतीय संविधानानं विषमता संपवण्यासाठी आणि समता प्रस्थापित करण्यासाठी घेतली. भारतीय संविधानाच्या राज्य नीती निदेशक तत्वांमध्ये देखील आरक्षणाचे संदर्भ आणि विशेषतः सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे संदर्भ आलेले आपणाला दिसून येतात. 38.1 या अनुच्छेदामध्ये भारतीय संविधानानं शासनकर्त्यांना आदेश दिलेला आहे. तो आदेश हा आहे की ज्या समाज व्यवस्थेत सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय हा राष्ट्रीय जीवनाच्या सर्व संस्थांना प्राणभूत होईल, अशी समाज व्यवस्था होईल तितक्या परिणामकारक रीतीने प्राप्त करून देऊन आणि तिचे संरक्षण करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. काय करायचे राज्यानं म्हणजे सरकारनं? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय हा राष्ट्रीय जीवनाच्या सर्व संस्थांना प्राणभूत ठरेल. म्हणजे सामाजिक विषमता असू नये, आर्थिक विषमता असू नये, राजकीय विषमता असू नये, देशातल्या सर्व समूहांना सर्व क्षेत्रांमध्ये योग्य तो वाव मिळाला पाहिजे. आणि तो वाव देण्यासाठीच ज्यांना वाव दिला गेला नाही, ज्यांना घाणेरड्या व्यवसायात, हलक्या व्यवसायात, शारीरिक श्रमाच्या व्यवसायातच पिढ्यानुपिढ्या कोणून ठेवलं, त्यांना इतर प्रतिष्ठित व्यवसायात येऊ दिलं पाहिजे. जुनी व्यवस्था येऊ देत नव्हती. नव्या आरक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक दैन्य दारिद्र्यामध्ये, घाणीमध्ये, काबाड कष्टामध्ये खितपत पाडलेल्या भारतीय माणसांनाही इकडे येऊ द्या, विशेष संधी द्या. ही भूमिका भारतीय संविधानानं आरक्षणाच्या माध्यमातून घेतलेली आपणाला दिसून येते. अनुच्छेद 46 मध्ये संविधानानं राज्याला असा आदेश दिलाय की राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचं संरक्षण करेल. वर्ण जाती व्यवस्थेच्या आरक्षण नीतीने हजारो वर्षे भारतामध्ये बहुसंख्य माणसांना हीन ठेवलं, दुर्बल ठेवलं आणि हे हीन दुर्बल ठेवून त्यांच्यावरती मूठभर सबलांनी अन्याय अत्याचार केला, त्यांचं शोषण केलं, त्यांना अस्पृश्य ठरवलं, त्यांना गुलाम केलं. ही गुलामगिरी मानवतेमध्ये बसणारी नाही. म्हणून ही गुलामगिरी आपल्याला आता नष्ट करायची आहे अशी भूमिका भारतीय संविधानानं घेतली आणि या वर्गावर अन्याय अत्याचार होता कामा नये, त्याचं संरक्षण झालं पाहिजे. याची जबाबदारी राज्यानं घेतली पाहिजे. भारतीय संविधानाच्या 16व्या भागामध्ये विवक्षित वर्गासंबंधी विशेष उपबंध आहेत. अनुच्छेद 330 ते 334 या अनुच्छेदांच्या मध्ये राजकीय क्षेत्रातील आरक्षणाचा संदर्भ आहे. नोकऱ्यातील शैक्षणिक आरक्षणाचा संदर्भ नाही. बरेच लोक उचलली जीभ की लावली टाळ्याला अशी जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे
जीभ उचलतात, टाळ्या लावतात आणि म्हणतात अहो बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 10 वर्षाचं आरक्षण दिलं होतं आणि आता तुम्ही वरचेवर कसं काय वाढवायला लागलात. बाबांनो, हे लक्षात घ्या, 10 वर्षे आरक्षण ही जी तरतूद होती, ती तरतूद राजकीय क्षेत्रामध्ये जे आरक्षण दिलं जातं त्या संदर्भात होती. 10 वर्षात त्याचं मूल्यमापन करावं आणि 10 वर्षात त्याचं मूल्यमापन करून मग त्याला वाढवायचं की नाही हे ठरवावं. हे जे आरक्षणाचं तत्व आहे ना राजकीय क्षेत्रामधलं, हे आरक्षणाचं तत्व अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्यासाठी राखीव जागा ठेवणारे हे जे आहे ना, हे या आरक्षणाच्या तत्वातून अनुसूचित जाती जनजातींचे खरे लढाऊ प्रतिनिधी निवडूनच जात नाहीयेत, तर प्रस्थापित पक्षवाल्यांचे चमचे निवडून जातात. चमचे ते अनुसूचित जाती जमातींच्या प्रश्नासाठी संसदेमध्ये, विधानसभेमध्ये कुठलाही आवाज उठवत नाहीत. हे या राजकीय क्षेत्रातल्या आरक्षणामधून मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं आहे. पुणे करार, गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झालेला पुणे करार, ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये मी आता जात नाहीत. आणि त्या पुणे करारामुळे ही जी आरक्षणाची तरतूद आहे, ही आरक्षणाची तरतूद आली, पण या आरक्षणाच्या तरतुदीमुळं फायदा होण्यापेक्षा तोटाच मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. हा मुद्दा निराळा आहे. प्रामुख्यानं आज सेवांमधील आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपणाला इथं समजून घ्यायचं आहे. 325वा जो अनुच्छेद आहे, संघ राज्य किंवा राज्य यांच्या कारभाराच्या सेवांमध्ये आणि पदांवर नियुक्ती करताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यामधील व्यक्तींचे हक्क प्रशासनाची कार्यक्षमता राखण्याशी सुसंगत असेल अशा रीतीने विचारात घेतले जातील असं म्हटलेलं आहे. ते हक्क आहेत, अनुसूचित जाती जमातींचे हक्क आहेत आणि ते विचारात घेतले पाहिजेत. परंतु हे विचारात घेत असताना प्रशासनाची कार्यक्षमता लक्षात घेतली पाहिजे. कुठलीही गुणवत्ता नसलेल्याला तिथे घ्यायचं नसतं. जी मर्यादित स्वरूपाची गुणवत्ता ठेवलेली आहे, निकष ठेवलेला आहे, त्या निकषावर यावंच लागतं. ती परीक्षा पास व्हावीच लागते आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर त्याला ती संधी दिली जात असते. 340वा जो अनुच्छेद भारतीय संविधानामध्ये आहे, तो अनुच्छेद भारतातल्या 52% ओबीसींच्या साठीचा आहे. आज ओबीसींच्या जातीनुसार जनगणनेचा प्रश्न आहे. जातीनुसार जनगणना करा असं ओबीसी म्हणतायत. एक मुद्दा याच्या संदर्भामध्ये मी सांगतो की बरेच जण असं म्हणतात, विशेषतः आरक्षणाचे विरोधक, ज्यांनी वर्ण जाती व्यवस्थेचं आरक्षण ज्यांच्या पिढ्यांनी हजारो वर्षे भोगलेलं आहे, ते या संवैधानिक आरक्षणाला विरोध करत असतात. आणि या आरक्षणाला विरोध करून ते म्हणतात की अहो या आरक्षणामुळे भेदाभेद वाढायला लागला, विषमता वाढायला लागली, जातीवाद वाढायला लागला. तुम्ही हे लक्षात घ्या की जाती व्यवस्था ही भारतीय समाज व्यवस्थेची प्रचंड मोठी जखम आहे. ती जखम झाकून ठेवल्याने जखम दुरुस्त होणार नाही. त्या जखमेला उघड्या डोळ्यांनी नीटपणानं बघावा लागणार. कुठे कुठे काय काय विषाणू आहेत हे तपासावे लागणार आणि या जाती विषाणूवर कोणकोणते प्रयोग करावे लागतील, कोणकोणती औषधं फवारावी लागतील ते बघावं लागेल. झाकून ठेवून ते होणार नाहीये. म्हणून जातीय वास्तव इथलं काय आहे ते लक्षात घ्यावंच लागणार आणि ते नीटपणानं लक्षात घेऊनच त्यावर उपाय हा करावा लागणार. हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. 340व्या अनुच्छेदामध्ये भारतीय संविधानामध्ये हे म्हटलेलं आहे की सामाजिक शैक्षणिक मागास वर्गाच्या स्थितीचं अन्वेषण केलं पाहिजे. त्यांची स्थिती सुधारण्याचे उपाय सुचवण्यासाठी आयोग नेमला पाहिजे. त्यानंतर अनेक गोष्टी आपल्याकडे घडलेल्या आहेत. काका कालेलकर आयोग आला, मंडल आयोग आला, मंडल आयोग गुंडाळून ठेवला, त्याची अंमलबजावणी झाली. त्याची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये झाला. वर्ण जाती व्यवस्थेचं आरक्षण ज्यांनी उपभोगलं त्यांनी त्याला विरोध केला मोठ्या प्रमाणामध्ये. मीडियानं मोठ्या प्रमाणामध्ये तो विरोध दाखवला. हे सगळं झालेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. आज वर्तमानामध्ये ओबीसींचं आरक्षण जाण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. ओबीसी देवधर्माच्या नावाखाली त्या नशेमध्ये त्याला फुलवलं जात आहे. ही स्थिती आजची आपणाला दिसून येते. तर मुद्दा प्रमुख हा आहे की आपल्या देशामध्ये
आरक्षण व्यवस्था संविधानानं जी दिली ती आरक्षण व्यवस्था समता प्रस्थापित करण्यासाठीची आरक्षण व्यवस्था आहे. दुसरी महत्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे ती ही की जाती व्यवस्थेनं या देशातील माणसांच्या मनामध्ये म्हणजे तथाकथित उच्च ठरवलेल्या समूहात जन्माला आलेल्या माणसांच्या मनामध्ये जाती व्यवस्थेनं एक स्वतःबद्दलचा अहंगंड पेरलेला आहे. आम्ही म्हणजे श्रेष्ठ आणि दुसरे म्हणजे कनिष्ठ, तुच्छ, दुसऱ्याला हीन लेखणं, तुच्छ लेखणं हा रोग बहुतांश भारतीयांच्या डोक्यामध्ये भिनलेला आहे, मेंदूमध्ये भिनलेला आहे. आणि हा रोग वर्ण जाती व्यवस्थेनं विनवलेला आहे. वर्ण जाती व्यवस्थेनं सामाजिक विषमता निर्माण केली. वर्ण जाती व्यवस्थेने जिथे अस्पृश्यता आणली आणि अस्पृश्यतेने माणुसकीलाच भारतामध्ये काळीमा लावलेला होता. स्पर्शच माणसाचा विटाळामाना ठरवायचा. एका पंक्तीत जेवायला बसू द्यायचं नाही, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिऊ द्यायचं नाही, प्रार्थना स्थळामध्ये जाऊ द्यायचं नाही. हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये इथं झालेला आहे आणि सामाजिक दृष्ट्या अपमानित ठेवलेला आहे. सामाजिक मागासलेपण हे आर्थिक मागासलेपणापेक्षाही माणसाची घोर विटंबना करणार आहे. ज्यांच्या मनात समूहाचा जो श्रेष्ठत्वाचा अहंकार असतो ते लोक दुसऱ्यांना तुच्छ लेखतात, हीन लेखतात. हे सामाजिक मागासलेपण घालवण्यासाठी भारतीय संविधानामध्ये प्रामुख्यानं आरक्षणाचं तत्व आलेलं आहे. आरक्षणाचं तत्व सामाजिक विषमता घालू पाहतं, उच्च नीचता नष्ट करू पाहतं, नैसर्गिक सत्य प्रस्थापित करू पाहतं. नैसर्गिक सत्य काय आहे? सारी माणसं आहेत, सारी माणसं जुजबी फरक वगळता सारखी आहेत. साऱ्या माणसांच्या बुद्धीचा म्हणजे मेंदूचा आणि बाहूचा, मेंदूचा आणि मनगटाचा मुक्त विकास झाला पाहिजे तर देशाचा विकास होऊ शकतो. ही भूमिका आहे. त्यासाठी तथाकथित वरिष्ठ जातीतल्या मंडळींनी स्वतःच्या मेंदूतील अहंकाराचे विषाणू नष्ट केले पाहिजेत. भारतातल्या तथाकथित उच्च जातीतल्या म्हणजे समूहातल्या लोकांचे अहंकाराचे विषाणू मेलेले आहेत का? जळालेले आहेत का? वेळोवेळी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे अन्याय अत्याचार ज्यांना दलित आपण म्हणतो त्या भारतीयांवर होतात ते पाहून हे अहंकार संपलेले नाहीत हे आपल्या लक्षात येईल. जेव्हा एखाद्या शहरामध्ये उच्च विद्या विभूषित ज्ञान संपन्न सुसंस्कार संपन्न अशा प्रकारच्या प्राध्यापकाला, डॉक्टरला, क्लास 1 अधिकाऱ्याला मोठमोठ्या शहरात सुद्धा जातीवरून घर भाड्यानं दिलं जात नाही, चांगल्या कॉलनीमध्ये प्लॉट दिला जात नाही, फ्लॅटही विकत दिला जात नाही, तेव्हा हे दिसतं, आजही दिसतं, जातीय अहंकार संपलेला नाही. विशिष्ट समूहात जन्माला आलेल्या माणसाला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती संपलेली नाही. आणि हा रोग ब्राह्मण वर्णापासून स्वतःला क्षत्रिय म्हणवणाऱ्या शूद्र वेगवेगळ्या जातीतल्या ओबीसी जातीपर्यंत सुद्धा हा अहंकार आलेला आहे. कमी अधिक प्रमाणात एकाच वरच्यांच्या संदर्भात न्यूनगंड बाळगून जगायचं आणि खालच्यांना लाथा द्यायच्या, अहंगंड बाळगून जगायचं. हा जो मनोरोग वर्ण जाती व्यवस्थेच्या आरक्षण व्यवस्थेनं भारतामध्ये निर्माण केलेला आहे ना, तो मनोरोग आपणाला संपवायचा आहे. ही भारतीय संविधानाची भूमिका आहे आणि ही भारतीय संविधानाची भूमिका आपण नीटपणानं समजून घेतली पाहिजे. भारतीय संविधानामध्ये जे आरक्षणाचं तत्व लागू झालेलं आहे ते आरक्षणाचं तत्व
सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संदर्भात, शैक्षणिक संदर्भामध्ये आहे. पण आरक्षणाच्या संदर्भामध्ये याच्या पलीकडे जाऊन एक गंभीरपणानं आता विचार करण्याची गरज ही आहे की ज्याला आपण खाजगी क्षेत्र म्हणतो त्या क्षेत्रामध्ये देखील प्रचंड मोठी विषमता इथे आहे. ज्याला इथं खाजगी म्हटलं जातं ते खरं तर खाजगी नसतंच. एखादा उद्योगपती, एखादा भांडवलदार जेव्हा एखादा उद्योग उभा करतो तेव्हा तो उद्योग उभा करण्यासाठी सवलतीच्या दरामध्ये शासनाकडून जमीन तो घेतो. इन्फ्रास्ट्रक्चरचा सुविधा शासनाच्या माध्यमातून उभ्या केल्या जातात. पाणी सवलतीच्या दरामध्ये घेतलं जातं, वीज सवलतीच्या दरामध्ये घेतली जाते. उद्योग उभा करण्यासाठी शासनाकडून कर्ज उद्योगपती घेत असतो. दुसरी गोष्ट अशी की उद्योग उभी करत असताना घेतलेले कर्ज त्याच्या सुद्धा सवलती दिल्या जात असतात. बऱ्याचदा कर्ज माफ केलं जातं आणि त्या उद्योगातून जी काही निर्मिती होते, मालमत्तेची निर्मिती होत असेल, अनेक वस्तूंची निर्मिती होत असेल, कोणत्याही गोष्टींची निर्मिती होत असेल, त्या निर्मितीमध्ये कामगारांचा वर्गही फार मोठं योगदान देत असतो. याचा अर्थ एक उद्योगपती, एक भांडवलदार ते खाजगी उभं करू शकत नसतो. त्याच्यामध्ये सरकारचं आणि जनतेचंही खूप मोठं योगदान असतं. म्हणून या क्षेत्राला खाजगी क्षेत्र म्हणणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून या खाजगी म्हणणाऱ्या क्षेत्रामध्ये देखील प्रचंड मोठी विषमता इथे निर्माण झालेली आहे. या खाजगी क्षेत्रात आरक्षण मागायला आता पुढं आलं पाहिजे. त्यासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं पाहिजे. आपल्या देशामध्ये संपत्तीची किती विषम वाटणी आहे या संदर्भातली एक आकडेवारी मी मुद्दाम होऊन इथे मांडतो आहे. याच्याकडं समग्र जनतेचं लक्ष वेधणं आणि ही जी विषमता आहे, विशेषतः आर्थिक विषमता आपल्या देशामधली, ही विषमता घालवण्यासाठी म्हणून खाजगी क्षेत्रात आरक्षण द्या, यासाठी सर्वांनी आता पुढे येण्याची गरज आहे असं माझं स्वतःचं मत आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर, ऑक्सफॉर्म नावाच्या इंग्रजी संकेतस्थळावर 2019ला एक अहवाल त्या संकेतस्थळाचा आलेला आहे. या अहवालानुसार भारतामधील केवळ 9 धनिक व्यक्तींची एकूण संपत्ती, भारतातली एकूण संपत्ती भारतातल्या तळस्तरातल्या 50% नागरिकांच्या एकत्रित संपत्ती एवढी आहे. केवळ 9 लोकांकडं. म्हणजे अंदाजे 65 कोटी लोकांच्याकडं विभागलेली जेवढी संपत्ती आहे तेवढी भारतातल्या फक्त 9 श्रीमंतांच्याकडं आहे असं हा अहवाल सांगतो. हा अहवाल असंही सांगतो की देशामधील 1% लोकांच्या हातात भारतातील 52% एवढी राष्ट्रीय संपत्ती आहे. देशातल्या 60% नागरिकांकडे असलेली संपत्ती राष्ट्रीय संपत्तीच्या फक्त 5% आहे. काही प्रत्यक्ष उदाहरणं यामध्ये दिलेली आहेत. रिलायन्स समूहाच्या मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 3.3 लाख कोटी रुपये आहे. ही संपत्ती ओरिसा या राज्याच्या GDPच्या 95% इतकी आहे. पालनजी मिस्त्री या शापूरजी पालनजी
या समूहाच्या अध्यक्षांची संपत्ती 1.1 लाख कोटी आहे आणि ही संपत्ती हिमाचल प्रदेश या राज्याच्या GDP पेक्षाही जास्त आहे. आणखी काही आकडे मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. शिव नाडर हे HCL टेकचे अध्यक्ष आहेत. त्यांची संपत्ती 1.02 लाख कोटी रुपये आहे. झारखंड या राज्याच्या GDP इतकीच ही संपत्ती आहे. या आकडेवारीवरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की सरकारी क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्रामध्ये भारतात प्रचंड मोठी संपत्ती आहे आणि खाजगी क्षेत्राला आरक्षणाचं तत्व लागू नाही. ही संपत्ती म्हणजे कारखाने आहेत, उद्योग आहेत आणि याला हे आरक्षण लागू नाही. आणि सामान्यपणे उच्च जात वर्णीय लोक बहुतांशानं यामध्ये असल्यामुळे महत्वाच्या ठिकाणी मागास वर्गातील लोकांना यामध्ये संधी दिली जात नाही हे चित्र आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की बहुतांश अशा प्रकारचे सामान्य लोक फार कमी आर्थिक स्थितीमध्ये, खूप मोठ्या दारिद्र्यामध्ये, अभावामध्ये जगतात. हे इथलं चित्र आहे. तेव्हा भारतामध्ये आर्थिक न्याय प्रस्थापित करायचा असेल, भांडवलदारीतून होणारं शोषण थांबवायचं असेल तर खाजगी म्हणवल्या जाणाऱ्या उद्योगांच्या मध्ये आरक्षणाचं तत्व लागू करा. यासाठी प्रचंड मोठा लढा आपणाला या देशामध्ये उभा करावा लागणार आहे. परंतु याकडं कुणाचंच लक्ष नाहीये. आज काय होतंय की खाजगीकरण सारं करून सरकारी क्षेत्रात काही ठेवायचंच नाही, नोकऱ्या जुजबी ठेवायच्या. तुम्ही मागत राहा सरकारी क्षेत्रामध्ये नोकऱ्याच उपलब्ध नाही तर किती मिळणार आहेत हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण तत्व लागू करण्यासाठी समग्र जनतेनं पुढे येण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. आरक्षणाच्या विषयावरच बोलतोय तर सध्या मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे. त्याबद्दलही माझ्या काही भूमिका या संदर्भामध्ये मांडणं मला गरजेचं वाटतं. सामान्यपणे 1902 ला राजर्षी शाहू महाराजांनी जे आरक्षणाचं तत्व लागू केलं होतं त्या तत्वात मराठ्यांनाही आरक्षण दिलं गेलेलं होतं. हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. का दिलं गेलं होतं तर त्यांच्या राज्यातल्या ब्युरोक्रॉसीमध्ये सारे ब्राह्मणच होते, मराठा देखील नव्हता. बाकीचे मागासलेले तर नव्हतेच. परंतु जाती व्यवस्थेमध्ये हे झालेलं आहे की वर्ण जाती व्यवस्थेनं ब्राह्मणांना सर्वात वरचं स्थान दिलं. क्षत्रिय म्हणवल्या जाणाऱ्यांना, मग त्यामध्ये मराठा स्वतःला क्षत्रिय समजतो, त्याचं क्षत्रिय शिवाजी महाराजांपासून, राजर्षी शाहू महाराजांपासून ब्राह्मणी व्यवस्थेनं नाकारलेलं आहे हे आपल्याला माहित आहे. परंतु कळत न कळतपणानं ब्राह्मणी व्यवस्थेनं हे केलेलं आहे की ब्राह्मणांच्या नंतर खालच्या स्तरामध्ये जे बाकीचे लोक आहेत त्या साऱ्या लोकांनी ब्राह्मणी व्यवस्थेला अनुकूल वागलं पाहिजे, ब्राह्मणांचं वर्चस्व कायम मानलं पाहिजे. आणि हे स्तरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये केलं. मराठा ब्राह्मणाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानतो आणि ब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवतो. ब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवायला त्याला काही वाटत नाहीये. परंतु या ब्राह्मणी व्यवस्थेने मराठा वर्गामध्ये ब्राह्मण असेल आमच्यावर, परंतु आम्ही बाकीच्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहोत ना, हा अहंकार ठेवलेला आहे. आणि या अहंकारापोटी मराठा वर्ग देखील इतिहास काळात सर्व शूद्र अतिशूद्र बहुजनांच्या सोबत
समानतेनंच वागला असं आपणाला दिसत नाही. ब्राह्मणी डोक्यानं का होईना, डोक्यानं त्या संस्कारामुळे का होईना, इतिहास काळामध्ये मराठा वर्गाने ओबीसी, एससी, एसटी, भटके या वर्गाला तुच्छ लेखून, हीन लेखून त्यांच्यावर अन्याय अत्याचार देखील केलेला आहे. हे वास्तव आहे. स्वतःला सामाजिक दृष्ट्या श्रेष्ठ म्हटलेला आहे. हा अहंकार या वर्गाच्या मनामध्ये आहे. आणि आज मराठा वर्गातले लोक आरक्षण मागायला समोर आलेले आहेत. या आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे, तर खरी भूमिका ही असली पाहिजे की भारतामधला जो तरुण शिक्षणाची संधी मागतो त्याला शिक्षणाची योग्य संधी दिली गेली पाहिजे. जो तरुण, जी तरुणी, मी एवढं शिक्षण घेतलेलं आहे आणि मला कामाची संधी द्या, नोकरीची संधी द्या, असं जो कोणी म्हणेल त्याला नोकरीची संधी दिली गेली पाहिजे. अशी व्यवस्था इथे प्रस्थापित करा. पण ते आम्ही देत नाही म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून का होईना आम्हाला संधी मिळू द्या असं कुणी म्हणत असेल तर प्रत्येकाला संधी मिळावी हीच भूमिका आपण घेतली पाहिजे. कारण आपण न्यायाची भूमिका घेतो आहोत. संविधानाची भूमिका न्यायाची आहे. परंतु हे करत असताना मराठा वर्गातील तरुणांनी स्वतःचा जातीय अहंकार सोडलेला आहे का? स्ववर्चस्ववाद सोडलेला आहे का? जाती अंताची भूमिका हा तरुण घेतो आहे का? जात ही निरर्थक आहे, अमानवीय आहे, ती संपवण्यातच समग्र भारतीयांचं हित आहे. अशा प्रकारची भूमिका घेऊन हा तरुण समोर येतोय का, हे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत. आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण समोर येतो तेव्हा जाती अंत करणारी, सामाजिक न्याय प्रस्थापित करणारी जी वैचारिक भूमिका आपल्या देशामध्ये आधुनिक कालखंडामध्ये आलेली आहे ती भूमिका संपूर्णपणे मराठा वर्गाने स्वीकारलेली आहे का? म्हणजे महात्मा फुले, राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेनं आरक्षण तत्व आणलेलं आहे. मग या विचारधारेतल्या सर्वांचा स्वीकार या वर्गाने केलेला आहे का? तो केला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. जाती अंताची भूमिका घेतली पाहिजे. आरक्षण केवळ आर्थिक समता आणण्यासाठी नाही आहे, तर आरक्षण सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे. आरक्षण हे अमानुषता संपवण्यासाठी आहे. जाती व्यवस्थेचा अखेरतः अंत करण्यासाठी आहे आणि साऱ्याच्या साऱ्या भारतीयांना एका पातळीवर, समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी आहे. या भूमिकेचा स्वीकार करावा लागेल. आजच्या वर्तमानातल्या वास्तवातल्या गोष्टीही या निमित्तानं मला थोडक्यामध्ये मांडल्या पाहिजेत. त्या या की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळी आंदोलनं झाली. या आंदोलनाची जी चित्र मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहेत त्या आंदोलनामधून शिवाजी महाराज, भगवा झेंडा हे प्रकर्षानं समोर आलं. पण शिवाजी महाराजांनी सकळ मावळ्यांना घेऊन सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून अन्यायी अशा प्रकारच्या मोगली राजवटी विरुद्ध लढा दिला आणि लोकशाहीला शोभेल, समानतेला शोभेल अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या. परंतु शिवाजी महाराजांनी घेतलेल्या भूमिका जशाच तशा पुढील कालखंडामध्ये टिकून राहिल्या का? नाही. शिवाजी राजांच्या नंतर इथे पेशवाई आली. पेशवाईच्या कालखंडामध्ये जाती व्यवस्था काटेकोरपणानं पाळली गेली. शूद्र अतिशूद्राच्या गळ्यामध्ये मडकं आलं.
पाठीला खराटा आला, अगदी मराठ्याला देखील तुच्छतेची वागणूक त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली, हे झालेलं आहे. मग आरक्षणाचं तत्व ज्या महात्मा फुल्यांनी, ज्या शाहू महाराजांनी, ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी स्वीकारलं, जाती अंताची भूमिका जी यांनी घेतली आहे, ती भूमिका वैचारिक दृष्ट्या सुस्पष्टपणानं आरक्षण मागणाऱ्या मराठा मंडळींनी स्वीकारलेली आहे का, हा प्रश्न आहे. वरवर पाहता म्हणजे ज्यातले जे चिंतनशील लोक आहेत, चळवळीतले लोक आहेत, त्यांनी ही भूमिका नक्कीच स्वीकारलेली आहे. परंतु ही भूमिका सर्वांनी स्वीकारलेली नाही. सर्वच लोकांच्या मनामधला स्वजातीचा अहंकार गेलेला नाही. आरक्षण मागायचं असेल, समतेची भूमिका घ्यायची असेल, तर स्वश्रेष्ठत्वाचा अहंकार इथल्या प्रत्येक समूहाला विसर्जित करावा लागेल आणि न्यायाची भूमिका घेण्यासाठी पुढे यावं लागेल, असं या संदर्भामध्ये माझं मत आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा मुद्दा नाकारलेला आहे. न्यायालयाचं काय म्हणणं आहे? मराठा आरक्षण संविधानात बसणारं नाही. ठळक मुद्दे मी सांगतो. मराठा आरक्षण 50% मर्यादेचं उल्लंघन करणारं आहे. त्यानंतर 50%ची मर्यादा पार पाडण्यासाठी कुठलंही वैध कारण नाही. न्यायालयानं काय म्हटलं हे फक्त मी तुम्हाला सांगतोय. आरक्षणाअंतर्गत आतापर्यंत झालेली भरती रद्द होणार नाही, अशी भूमिका न्यायालयानं घेतलेली आहे. 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले वैद्यकीय प्रवेश रद्द होणार नाहीत, असंही न्यायालयानं म्हटलेलं आहे. मराठा समाजास एसबीसी अंतर्गत जोडणं चूक आहे. गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारार्ह नाही, अशा न्यायालयाच्या निर्णयातल्या काही ठळक बाबी आहेत. यावर मी माझी प्रतिक्रिया ही देतो की मराठा समाजातला असो किंवा कोणत्याही समाजातला असो, तरुण अथवा तरुणी, मुलगा अथवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. शैक्षणिक गुणवत्ता विशिष्ट प्राप्त केल्यानंतर नोकरीपासून, कामधंद्यापासून देखील वंचित राहता कामा नये, अशा प्रकारच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि अशा संधी उपलब्ध केल्या की आरक्षण मागण्याची गरज सुद्धा भासणार नाही. त्या संधी खाजगी क्षेत्रातील आरक्षणाचं तत्व स्वीकारलं तरच निर्माण होऊ शकतात, असं मला स्वतःला वाटतं. मराठा आरक्षणाचं आंदोलन करणारी मंडळी खाजगी क्षेत्राबद्दल चकार शब्दही बोलत नाहीयेत. माझं म्हणणं किती अभ्यासपूर्ण आहे यावर चिकित्सा होऊ शकेल, परंतु खाजगी क्षेत्रातील आरक्षणाच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये आता गंभीर विचार विनिमय करावा लागेल. सरकारी क्षेत्रात जे जुजबी फार थोडंसं आरक्षण आहे, ते आरक्षण खाजगीकरण करून निरर्थक बनवलेलं आहे. तेव्हा आपणाला संविधानामध्ये दुरुस्त्या करत असताना अशाही दुरुस्त्या कराव्या लागतील की ज्याला खाजगी म्हटलं जातं ते संपूर्णपणानं खाजगी नसतं, म्हणून तिथे सुद्धा आरक्षण द्या. आणि मग हे वंचित राहतायत वेगवेगळ्या समाजातले, समूहातले तरुण, त्यांनाही तिथे तिथे संधी द्या. ही भूमिका आली पाहिजे. शिकू पाहणाऱ्या, नोकरी करू पाहणाऱ्या प्रत्येकालाच संधी मिळेल अशा प्रकारची भूमिका आपण घेतली पाहिजे. तशा प्रकारची यंत्रणा आपल्या देशामध्ये निर्माण केली पाहिजे.
आणि त्यातून सर्वांना न्याय देण्याची भूमिका समोर आली पाहिजे. अंतिमतः आरक्षणाच्या माध्यमातून आपणाला उच्च नीचता संपवायची आहे. मनामनातला स्वसमूहाबद्दलचा, श्रेष्ठतेबद्दलचा अहंकार विसर्जित करायचा आहे. सर्वांना न्याय द्यायचा आहे आणि भारतामध्ये जातविरहित, शोषणविरहित, समतावादी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, नैतिकतेवर आधारलेली समाजव्यवस्था प्रस्थापित करायची आहे. यासाठी भारतीय संविधानात आरक्षणाच्या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. या दृष्टिकोनातून आपण आरक्षणाच्या तत्वाकडे पाहावं आणि सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका घ्यावी. एवढं मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.